हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे आखाडी आणि आमच्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा असते की नवीन लग्न झाल्यानंतर मुलीला पहिल्या आखाडीला माहेरी नेतात। आता माझे मम्मी पप्पा इथे नाही आहेत म्हणून माझे मामा काल म्हणजे आखाडीच्या पहिल्या दिवशीच मला घ्यायला आले होते आणि कालच मी इकडे आली, पण अनफॉर्च्युनेटली त्या क्लिप्स मी घेऊ शकली नाही। रात्री मी इकडे आली आणि नंतर मग हा आहे नेक्स्ट डे। आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि आता मामी पुरण चाळणी जी असते त्याच्यामधनं पुरण बारीक करून घेत आहे। आम्ही पुरण टाकणार होतो थोडंसं, पण मग कमी होईल जास्त होईल असं करत करत आम्ही एक मीडियम रेंजमध्ये पुरण टाकलं आणि ते एवढं जास्त झालं। पण फॉर्च्युनेटली आमच्याकडे सगळ्यांना पुरण खूप आवडतं, गोड पदार्थ आवडतात, म्हणून मग ते संपून जाईल। आजी आणि मामी दोघी जणी पुरणाचं तयार करत होते आणि मी मस्तपैकी इथे आराम करत होती। मला खूप झोप येत होती कारण आम्ही काल चिखलदऱ्यावरून आलो आणि तो व्लॉगही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। त्याचं एडिटिंग सुरू आहे, पण म्हटलं आत्ताच आखाडी झालेली आहे सो आधी हा व्लॉग गेला पाहिजे, त्याच्यानंतर मग तो व्लॉग येईल। आता पुरण काढणं झालं होतं आणि याच्यामध्ये साखर टाकायची राहिलेली होती। मी रात्री खूप लेट इकडे आल्यामुळे एकही नवीन चांगला ड्रेस मी आणला नव्हता सोबत, कारण माझं लक्षच नाही राहिलं आणि म्हणून मग मी आज नाईट ड्रेसवरतीच होती। आम्ही सकाळी पूजा वगैरे केली पण मी कपडे तेच घातलेले होते म्हणून मग मी जास्त स्वतःला शूट केलं नाही। त्यानंतर मग इथे कांदे निवडायचे होते आजीला, तर आजी ते काढून बसली आणि स्वरा आली होती संध्याकाळी, ती शाळेत गेली होती सकाळी, तर संध्याकाळी बसली ती होमवर्क करत। तिला थोडं आज बरं पण नव्हतं तरी ती तिचा अभ्यास करत बसली। मामींची स्वयंपाकाची तयारी सुरू होती आणि मामींनी मला कशालाच हात नाही लावू दिला, आज काहीच नाही करू दिलं। मी मस्त आरामात बसली होती। छान स्वयंपाक झालेला होता रेडी, पुरणपोळी, कढी, पापड, दूध, तूप, भजे, भात आणि मस्त आलू वांग्याची रश्श्याची भाजी, एवढं सगळं जेवण। आणि आम्ही दुपारी पण एवढं लेट जेवण केलं तर एवढं सगळं जेवायला तर बिलकुल पोटात जागा नव्हती आणि दूध तूप तर मी खातच नाही, ते फक्त मी तुम्हाला दाखवायला ताटामध्ये घेतलेलं आहे। मस्तपैकी मग आम्ही जेवण केलं आणि मी तर थोडंच जेवण केलं कारण जास्त भूक नव्हती, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। देन इट्स नेक्स्ट डे आणि आज आम्ही सकाळी काही जास्त कामं केली नाही, म्हणजे सकाळी आम्ही खूप टाईमपास केला आज आणि आता सायंकाळी एवढी गडबड झालेली आहे आम्हाला। मी टाकली होती मुगाची डाळ आणि एक टाकली होती उडदाची डाळ, अशा दोन डाळी भिजत टाकल्या होत्या, एक मुगाचे भजे आणि थोडेसे वडे करण्यासाठी आणि ही टाकली होती दही वडे करण्यासाठी। तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी कारण जास्त काही मी आज शूट करू शकली नाही। तर ही जी उडदाची डाळ आहे ही 1 वाटी डाळ मी घेतली होती, ती भिजत टाकली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि कमीत कमी पाणी त्याच्यामध्ये ॲड करून मस्त ती मिक्सरमधनं बारीक त्याची पेस्ट करून घेतली। त्याची पेस्ट एकदम छान बारीक करून घ्यायची। काही काही लोक म्हणतात की थोडीशी जाडसर ठेवली तरी पण चालते, पण मी फाईन पेस्ट केली होती। आणि थोडंसं मग शेवटचं जो त्याचा म्हणजे जे मिक्सरमध्ये मी शेवटी काढला एक फेर, तर त्याच्यामध्ये थोडीशी डाळ ही दगड होती सो ते बॅलन्स होऊन गेलं की एकदम सॉफ्ट आणि थोडीशी दगड दगड अशी डाळ मिक्स झाली। मग याला मस्त असं फेटून घ्यायचं जेणेकरून हे बॅटर जे आहे ते लाईट होईल आणि त्याच्यामध्ये थोडीशी एअर जी आहे ती फॉर्म होईल। आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं टेस्टसाठी, अगदी थोडं मीठ पाहिजे, जास्त नाही। कोणी कोणी याच्यामध्ये ओवासुद्धा टाकतात पण मी नाही टाकलेला आहे आणि बाकी काहीही टाकलेलं नाही आहे, सोडा वगैरे काहीच नाही। आता हे जे आहे हे मिश्रण आहे मुगाच्या डाळीचं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, हे सगळं, याचं मी तुम्हाला रेसिपी नंतर सांगेल याची। आता सगळ्यात आधी मी घेतलं इथे पाणी आणि त्यांनी नंतर मग वळे सगळे काढून घेतले। थोडंसं पाणी लावून जर आपण पीठ ह्याच्यामध्ये टाकलं ना तर पटापट ते हातातून सरकतं आणि आपल्या हाताला पण जास्त पीठ राहत नाही। एक वड्यांचा आणि भज्यांचा फेर मी काढून घेतला, त्याच्यानंतर मग मी हाताला पुन्हा पाणी लावलं आणि आता दही वडे बनवायला घेतले। मी फर्स्ट टाईमच बनवत होती आणि ते बनवताना माझ्या लक्षात आलं की पाणी जरी हाताला लावलं तरी पण ते एकदम सॉफ्ट आणि स्मूथ टेक्स्चर जे आहे त्याचं वरचं ते नाही बनत आहे माझ्याकडनं। पण जसं बनलं तसं मग मी त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडले ते वडे आणि त्याला छान 10 मिनिट लो फ्लेमवरती तळून घेतलं। याला आधी तेल ना खूप गरम होऊ द्या, एकदम कडक, आणि नंतर मग फ्लेम जी आहे ती कमी करून घ्यायची आणि मस्त वडे 10 मिनिट तळून घ्यायचे।
खूप छान आणि व्यवस्थित तळल्या जातात आतपर्यंत वडे। त्याच्यानंतर हे जे दही आहे याला मी चाळणीतनं स्ट्रेन करून घेतलं, म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे। पूर्ण छान असं टेक्स्चर दह्याचं जसं पाहिजे आपल्याला तसं होऊन जाईल। आणि इकडे मग मी चटणी बनवायला घेतली। हे जेवढं मी फास्ट दाखवत आहे एवढी फास्ट प्रोसेस ही होत नाही, थोडा टाईम लागतो। आणि नंतर मग आम्ही सगळं खाल्लं, छान एन्जॉय केलं। आणि आता टाईम आला माझा जाण्याचा, तर तुषार आले होते मला घ्यायला। मग मी बॅग वगैरे पॅक केली आणि आम्ही निघालो जाण्याकरिता। याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगायचं विसरली की 2 दिवस आम्ही खूप गोष्टी केल्या, खूप मजा केली। आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही, कारण माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होता, स्पेस नव्हती त्याच्यामध्ये। म्हणून थँक्स फॉर अंडरस्टँडिंग अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक यू।